सो हाय फ्रेंड्स, आज मी पालकवडी दाखवणार आहे. पालकवडी माझ्या मुलाला खूप आवडते. कोथिंबीर वडीही आवडते, पण पालकवडी पण खूप आवडते. सो आज मी त्याची रेसिपी दाखवणार आहे. सो तुम्ही ती बघा कशी करायची, काय करायची. सो पालकवडीसाठी पालक लागणार आहे, जो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचं पाणी सगळं ड्रेन झालेलं आहे. त्याच्यानंतर बेसन लागणार आहे, ॲज पर त्याची क्वांटिटी जितकी असेल तसं. ह्याच्यामध्ये मी ग्राइंड करून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची. डिपेंड्स ऑन द टेस्ट, की जसं किती तुम्हाला स्पायसी आवडतं किंवा तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकणार आहोत, लाल तिखट टाकणार आहोत जो घरी बनवलेला मसाला आहे, मिरची पावडर टाकणार आहोत म्हणजे चिली पावडर, आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकणार आहोत फॉर द टेस्ट. ओके, सो मी थोडं कटिंग करून घेते तोपर्यंत. ओके, सो मी पालक कटिंग करून घे. सो आपला पालक मस्तपैकी कापून झालेला आहे. तो पालक खूप होता, सो मी विचार केला की चला आपण आता पालकची आमटी पण करूया. सो त्यासाठी मी थोडासा पालक साईडला काढून ठेवला आहे. आता मला ह्याच्यामध्ये एक एक गोष्टी टाकायच्या आहेत. जसं मी ह्याच्यामध्ये टाकली हळद, मी ह्याच्यात टाकते थोडीशी हळद. त्याच्यानंतर मी घरी केलेला मसाला, ते पण तुमच्या टेस्टवर आहे की कसा. जर तुमच्या घरी असेल तर मग तुम्ही, नाही तर रेड चिली किंवा काही, ही चिली पावडर टाकते मी थोडीशी. आणि मी मिरची ऑलरेडी हा ठेचासारखं बनवलं होतं, तर ते मी ह्याच्यामध्ये टाकते. हा ठेचा आपण ह्याच्यात टाकूया. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. ते पण तुमच्या टेस्टच्या हिशोबाने, जास्त खारट पण नाही झालं पाहिजे. आणि बेसन टाकूया. मी आधी थोडंसंच बेसन टाकते म्हणजे मला कळेल की त्याच्यात कसं काय त्याचा यूज होईल. ओके, आणि मग ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ. मग लागेल तसं आपण त्याच्यात पाणी पोर करूया. सगळं मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याचे छोटे रोल करून ह्या प्लेटवर आपण लावून कुकरला लावणार आहोत. आणि कर, मला दाखव, मला दाखव ना. आता हे रोल आपण केले. आता हे रोलला या प्लेटवर ठेवायचं. सो हे असे रोल्स आपण कुकरमध्ये मी ठेवते, आणि जसं आपण कुकरला नॉर्मली शिट्ट्या करतो तसंच आपण त्याला शिट्ट्या करायच्या. आणि हा जो पालकची जी वडी आहे ती माझ्या वंशला आवडते. हा माझा वंश, ह्याला खूप आवडते ती वडी, म्हणून आज या वड्या स्पेशली केलेल्या आहेत. आणि तुम्हाला पण दिसल्या त्या वड्या. सो थोड्या वेळाने कुकर झाल्या की आपण बघूया ह्याला कसं फ्राय करायचं ते. ओके, सो ही झाली आपली पालक वडी. आता याला तुम्ही तळून खाऊ शकता. सो मी आता तळण्याची तयारी करते. आणि ही माझी आमटी. या वड्या मी तळते आहे. ओके, काही वड्या अशा तळून झालेल्या आहेत. सो आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. सो तुम्हाला या वड्या कशा वाटल्या, काय वाटल्या ते मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला अगेन सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून आपण नवीन नवीन रेसिपीज टाकूया. बाय.